आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। विधानसभेतून विरोधकांनी सभात्याग केलेला आहे। आता काही वेळापूर्वी विधानसभेचं कामकाजाला सुरुवात झाली होती आणि विधानसभेतून विरोधकांनी सभात्याग केल्याचं कळतंय। परंतु 2 दिवसापूर्वी आपल्या विधिमंडळाच्या एरियामध्ये एक जी घटना घडली, राष्ट्रीय नेते यांच्या फोटोला जोडे मारण्याचा, वास्तविक वेगवेगळी मतमतांतर असू शकतं, वैचारिक भूमिका वेगवेगळी असू शकते, परंतु आपल्या महाराष्ट्राची काही परंपरा आहे, काही संस्कृती आहे आणि पहिल्यापासून चालत आलेली आहे। असं असताना या परिसरामध्ये जिथे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून अनेक दिग्गजांनी या राज्याचं नेतृत्व केलंय, त्यांचा पुतळा ज्या परिसरात आहे अनेक मान्यवरांचे, त्याच परिसरामध्ये हे जोडे मारण्याचं जे काही घटना घडली त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध केलेला आहे। आणि आम्ही अध्यक्ष महोदयांना, सर्व गटनेते, विरोधी पक्ष नेते सगळे मिळून गेलो आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारची घटना कुठल्याच राष्ट्रीय नेत्याच्या बाबतीमध्ये किंवा जे पक्ष असतात त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीमध्ये घडता कामा नये आणि हे जर कोणी केलं तर त्यांना निलंबित देखील केलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली। ती सरकारने आणि विधानसभा अध्यक्षांनी ऐकून घेतली आणि त्यांनी सांगितलं की याबद्दलचा निर्णय आज सकाळी अधिवेशन सुरू होत असताना शेवटच्या दिवशी मी देतो। काल आम्ही पुन्हा एकदा सगळेजण अध्यक्षांना भेटलो, त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री काही नव्हते त्या मीटिंगला, आणि त्यावेळेस आम्ही हेच सांगितलं की सभागृहामध्ये काही गोष्टी घडल्या आणि काही राष्ट्रीय नेत्यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरले गेले, त्याच्यामुळं तिथं जर काहींचं चुकलं असेल तर त्यांच्यावर पण कारवाई करा आणि बाहेर ज्यांनी जोडे मारण्याचं आंदोलन केलं त्यांच्यावर पण कारवाई करा, अशा पद्धतीनं भूमिका घेतली। म्हणजे आम्ही काही एकाच बाजूची भूमिका घेतली नाही आणि एक मेसेज जाऊ द्या की अशा प्रकारे जर कोणी कुठल्या व्यक्तीचा फोटो लावून त्यांना ह्या एरियामध्ये जोडं मारण्याचं काम केलं तर तो निलंबित होऊ शकतो आणि एक वेगळ्या प्रकारचा अंकुश सगळ्या सन्माननीय विधानसभेच्या सदस्यांच्यावर निर्माण होईल, ही आमची अपेक्षा होती। आज प्रश्न उत्तराच्या निमित्तानं हा मुद्दा तिथं उपस्थित करण्यात आला, परंतु आम्हाला साधारण अध्यक्षांचा कल असा दिसला की शेवट काहीतरी ह्याच्याबद्दल सांगायचं आणि ते आम्हाला अजिबात मान्य नाही। ते आत्ताच सांगितलं पाहिजे, आत्ताच सकाळी सकाळी ते संबंधित दोन्ही बाजूचे सदस्य जे कोणी चुका केलेल्या आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे। आणि त्याचबरोबर मराठवाडा मुक्तीसंग्रामाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, ते 75 वर्ष पूर्ण झालेले चालू असताना 7 महिने झालेले आहेत, फक्त 5 महिने बाकी आहेत। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी तिथं भूमिका अशी मांडली की बाबा तुम्ही विशेषतः आमची कामकाज सल्लागार समिती आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गटनेत्यांनी तिथं भूमिका घेतली की आपण ह्या अधिवेशनामध्ये एक दिवस खास मराठवाडा मुक्तीसंग्राम ज्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, जो काही त्यावेळेसचा उठाव झालेला आहे आणि त्यांनी सगळ्यांनी मोठ्या मनाने हा सगळा भाग जो निजामशहाच्या अखत्यारीत होता तो मराठवाडा आपल्या महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाला, एक संयुक्त महाराष्ट्र झाला। आणि असं असताना तुम्ही त्याला वेळ दिला नाही। वास्तविक 18 दिवसाचं अधिवेशन होतं, 4 आठवड्याचं अधिवेशन होतं। वेळ काढायचं म्हटलं तर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला होता की आम्ही निश्चितपणे त्याच्याबद्दलची चर्चा घेऊ। आज त्यांना चर्चा घेता आली नाही। आता एका ओळीचा ठराव आम्हाला कुणालाही मान्य नाही, तो आमच्या मराठवाड्यातल्या जनतेचा अपमान होईल। आणि म्हणून शेवटी पुन्हा सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब, सन्माननीय प्रकाश सोळंके साहेब, ह्या सगळ्यांनी आम्ही तिथं मागणी केली की 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा। जो मराठवाडा, जसं विदर्भ आपल्यात आला तसं मराठवाडा पण आपल्यात येत असताना त्यांना अमृत महोत्सवाच्या निमित्तानं नाही आपल्याला कामकाजामध्ये तो विषय घेता आला तर तुम्ही 2 दिवसाचं विशेष अधिवेशन घ्यायला काय हरकत आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही, आम्ही आता कमिटी केलेली आहे। कमिटी तर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार असतानाच केली, 8 पालकमंत्र्यांना त्याच्यात नेमलं होतं, बजेटमध्ये तरतूद केलेली होती।
परंतु आता तिथं फक्त 4 पालकमंत्र्यांची समिती नेमली असं उडत उडत ऐकायला मिळतं. बाकी कुठलंही काही ते करायला तयार नाही. हा सरळ सरळ आमच्या मराठवाड्यातल्या जनतेचा अपमान आहे, आमच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. कारण आता आम्ही मराठवाडा विदर्भ असं वेगवेगळं न करता संपूर्ण उभा चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र एक समजतो आणि त्याचा तो अपमान आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज शेवटच्या दिवशी हे सरकार सकारात्मक काहीच बोलायला तयार नाही, निर्णय घ्यायला तयार नाही, विधानसभेचे अध्यक्ष पण निर्णय द्यायला तयार नाही. ही अतिशय एककली कारभार त्यांचा चाललेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध महाविकास आघाडीनं केला आणि त्याच्यातनं वॉकआउट करून आम्ही बाहेर पडलेलो. जरा थांबा, सगळ्यांचा उद्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पायऱ्यांवर बसून काही जनतेच्या ज्या मागण्या आहेत, ज्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याची एक पद्धत आहे, एक आंदोलन आपण करत असतो आणि ते सर्व वर्षानुवर्ष चाललेली गोष्ट आहे. कधी आता सध्या आम्ही आंदोलन करतो, कधी ते आंदोलन करत होते, ही वेगळी गोष्ट नाही. परंतु ते कसं असावं याच्या बाबतीत सुद्धा आपोआपच ठरलेले काही संकेत आहेत. पण दुर्दैवानं 2 दिवसापूर्वी जे घडलं ते आपल्या इतिहासामध्ये, विधानसभेच्या इतिहासात, या प्रांगणाच्या इतिहासामध्ये सुद्धा दुर्दैवी अशा प्रकारची गोष्ट आहे. एक राष्ट्रीय नेते आमचे राहुलजी यांच्या बाबतीत अवहेलना करणाऱ्या अशा प्रकारचं तिथं घोषणा आणि कृती चालली होती, ती अत्यंत निषेधार्ह अशा प्रकारची आहे. आज त्यांच्याकडे आमचे राष्ट्रीय नेते, उद्या त्यांच्याकडे सुद्धा राष्ट्रीय नेते, आज आमच्याकडे सुद्धा पायतानं आहेत, हे विसरून चालणार नाही. तर हे सगळ्या गोष्टीचा विचार करता या बाबतीत कडक अशा प्रकारची कार्यवाही अध्यक्षांनी करावी असा आग्रह आम्ही धरलेला होता. परंतु आज ते सकाळी जाहीर करतो असं काल सांगितलं होतं. आम्ही असं सांगितलं होतं की आमच्या काही सदस्यांकडून काही चुकलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. परंतु ही जी नवीन पद्धत पडते आहे आणि ज्याच्यातून राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीत कोणत्याही पक्षाच्या हे पुढेही घडण्याची जर शक्यता आहे तर आपण हे कुठेतरी बंद केलं पाहिजे, त्यांना शिक्षा केली पाहिजे असा आग्रह आम्ही धरलेला होता. दुर्दैवानं आज सकाळी काही त्यांनी जाहीर केलं नाही, वेळ काढूपणा अध्यक्षांचा चाललेला आहे. खरंच ही जबाबदारी पहिली तर अध्यक्षांची आहे. त्यांनी निरपेक्ष राहिलं पाहिजे आणि निरपेक्ष राहून निर्णय दिले पाहिजे. आपल्या सभागृहात किंवा प्रांगणामध्ये काही चुकीचं घडत असेल तर त्याची जबाबदारी शेवटी अध्यक्षांची असती कारवाई करण्याची. पण अध्यक्ष तिची टाळाटाळ करत असताना आम्हाला दिसतं आहे आणि या गोष्टीचा निषेध आम्ही करतो आहोत, हे सुद्धा या निमित्तानं सांगतो आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या बाबतीचं 2 दिवसाचं अधिवेशन हे बोलावं असं माननीय अशोकराव चव्हाण साहेबांची जी सूचना आहे ती सुद्धा मान्य व्हावी. या सगळ्याच बाबतीत नकारात्मक भूमिका ही सरकारची, अध्यक्ष सुद्धा काही वरून रुलिंग देत नाही अशा प्रकारची अवस्था ही आपल्याला, आपल्या परंपरेला साजेशी नाही आणि म्हणून आम्ही सभात्याग हा केलेला आहे. आदित्य, खरं तर आपण पाहिलं असेल की गेले 3 आठवडे आम्ही सगळं हाऊस हे एकदम संवेदनशीलपणे आणि शांतपणे चालू देत आहोत. अनेक वेळा चर्चा अशी होत असते की आम्ही मधून हाऊस थांबवत का नाही किंवा जास्ती आक्रमक का होत नाही. कारण मला वाटतं सगळ्यांचीच भूमिका ही आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही काम करत असताना आमदार म्हणून सगळेच सदस्य, आमची भूमिका ही असते की महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज त्या विधान भवनात हा बुलंद झाला पाहिजे. अनेक वेगळ्या विषयांवर आम्ही चर्चा केली, प्रश्न उपस्थित केले. पण आपल्याला हे दिसत असेल की सरकारकडून जो सत्ताधारी पक्ष आहे, जे घटनाबाह्य सरकार आम्ही मानत आहे, त्यांच्याकडून कदाचित पहिल्यांदा ह्या आपल्याला परिसरात बघायला मिळत असेल की पायऱ्यांवर सत्ताधारी पक्ष बसून वेडेवाकडे प्रकार करत आहे, विचित्र प्रकार करत आहे. मी तर पहिल्यांदाच इथे निवडून आलेलो आहे. अनेक वर्ष त्याच्या आधी इथे त्यांच्या गॅलरीत येऊन बसायचो. पण माझ्यासोबत इथे अनेक वेगळे दिग्गज नेते आहेत, वेगवेगळे पदांवर राहिलेले आहेत. कधी दिल्लीमध्ये असेल, कधी महाराष्ट्रात असेल. सर्वात ज्येष्ठ सदस्यांपासून कदाचित आम्ही सर्वात तरुण सदस्य किंवा पहिले टर्मचे सदस्य एक राजकीय संस्कृती पाळत आलेलो आहे. मला देखील आठवतं की जेव्हा आम्ही मंत्री म्हणून काम करायचो, सरकारमध्ये काम करायचो आणि आता विरोधी पक्षात काम करत असताना देखील आमचे जे नेते आहेत, मग सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, अजित पवार साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील आणि सर्वच इतर नेते आम्हाला एक कार्यपद्धती सांगत असतात, एक चौकट देत असतात आणि त्याच्या बाहेर काय करावं आणि काय नाही करू ह्याच्यावर कडकपणे आम्हाला सांगत असतात. जो काही प्रकार परवाकडे आम्हाला बघायला मिळाला तो धक्कादायक होता. याचसाठी की आतापर्यंत अशी संस्कृती होती आपल्या महाराष्ट्रात की टोकाची भूमिका कोणी घ्यायची नाही, गाळेडे प्रकार काही करू नयेत, वेडेवाकडे शब्द कोणी वापरू नयेत आणि खास करून ह्या परिसरात देखील विधान भवनाच्या एक प्रोटोकॉल म्हणून, एक आचारसंहिता म्हणून जी काही एक पद्धत असते ती आम्ही पाळत आलेलो आहे.
भूमिका प्रत्येक पक्षाची वेगळी असू शकते, आपले मतमतांतर असू शकतात, कोणावर राग असू शकतो, कोणावर टीका करण्याचा अधिकार आहे, तो संपूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. पण कुठच्या शब्दांमध्ये झालं पाहिजे, कुठच्या पद्धतीत झालं पाहिजे, हा एक विचार करणं गरजेचं आहे. गेल्या 2-3 आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल, हाऊसमध्ये देखील आणि बाहेर देखील आम्ही आमची आचारसंहिता पाळत आलेलो आहे, तरी देखील दुसऱ्या बाजूने गद्दार गँगमधले लोक काही करतात. मग कुठे बंदुकीने गोळी चालवतात, तर ती बंदूक त्यांची असेल पण गोळी त्यांनी चालवली नाही. कुठे भाजपच्याच कार्यकर्त्याला मारतात, 19 टाके पडतात, पण त्या 55 लोकांना अटक होत नाही. नुसतं कोणीतरी व्हिडिओ लाईक केला किंवा फॉरवर्ड केला, ह्याच्यावर अटका सुरू झाले, धरपकड सुरू झाली, ज्यांच्याशी संबंध नाही अशा लोकांना सतवलं जात आहे. आणि म्हणून आमची भूमिका हीच राहिलेली आहे स्पष्टपणे, की महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे, जी आपण आतापर्यंत पाळत आलेलो आहे, आणि जे विषय आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय, मग मराठवाड्याचा असेल आणि इतर सगळे विषय असतील, शेतकऱ्यांचा विषय असेल, संवेदनशीलपणे ह्या विषयांना सरकारने देखील हात घातला पाहिजे, विचारपूस केली पाहिजे.